लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8 संचालकांनी संचालक म्हणून 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी पूर्ण केलाय आणि त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी ते अपात्र ठरतात असा दावा करत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित प्राधिकरणाला तक्रारीवरती 6 आठवड्यांमध्ये निर्णय घेण्याचे निर्देश दिले। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सर्व नियम धाब्यावरती बसवून मागच्या अनेक वर्षांपासून संचालक काम करतात, नियमबाह्य नोकर भरती करतायत असाही आरोप आहे। विशेष म्हणजे स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे 1987 पासून संचालक पदावरती आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जर संचालक अपात्र ठरले तर महाराष्ट्रामध्ये अनेक बँकांमध्ये अनेक सहकार सम्राट हे अपात्र होण्याची शक्यता आहे। 10 वर्षापेक्षा जास्त अपात्र होतात आणि कुठलाही धोरणात्मक निर्णय घ्यायचा नाही। तरी देखील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने TCS कंपनीकडून परीक्षा घेतली, नियमाची पायमल्ली केली सगळी आणि आता नोकर भरती उद्या 14 तारखेला त्यांनी जॉईन करण्यासाठी नोटिफिकेशन दिलेलं आहे जवळपास 200-250 लोकांना। त्याच्यात आदेशात काय केलं सांगितलं? आदेशामध्ये आता ते डायरेक्शन मी जे पत्रामध्ये मागणी केली आहे त्या पत्राचा विचार विनिमय करून कारवाई करा म्हणलं ना। मी त्या RBIच्या पत्रामध्ये म्हणलेलं आहे की बाबा नोकर भरती तात्काळ रद्द करावी आणि बँकेवर प्रशासक नेमा म्हणलेला आहे मी। नोव्हेंबर 2026 याची मुदत संपते, त्याच्यामुळे प्रशासक नेमावर अशी मागणी आहे माझी। बघू आता काय करते RBI।